हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नायक तुम्हाला सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती. म्हणजेच आता मी सुट्टीमध्ये गावाकडे गेलो होतो, तर तेव्हा मी अजून काही देवांच्या ज्या वस्तू होत्या तर ते मी घरून घेऊन आलो. जसं की तुम्ही बघू शकता, तर ज्या काही देवांच्या मूर्त्या आहेत तर त्या मी इथेच म्हणजेच घेतलेल्या आहेत. काही मूर्त्या मी ऑनलाईन खरेदी केलेल्या आहेत आणि काही मूर्त्या ज्या आहेत तर त्या मी इथून शॉपमधूनच विकत घेतल्या होत्या. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता, तर जे काही देवांचे फोटो आहेत, तर जो स्वामींचा फोटो तुम्ही माझ्या देवघरामध्ये बघत असाल, तर हा फोटो जो आहे तर तो मी स्वामी केंद्रामधून ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि मला तो छान प्रकारे रिसीव्ह झाला. त्याचबरोबर त्याच्या साईडला तुम्ही बघत असाल तर महालक्ष्मी देवी आणि विष्णूंचा देखील फोटो आहे. तर तो फोटो देखील मी स्वामींसोबतच ऑनलाईनच खरेदी केला होता. त्याचबरोबर जो सत्यनारायणचा फोटो आहे तर हा इथे मी म्हणजे तिथलच्याच मार्केटमधून खरेदी केला होता. कारण तुम्ही बघत असाल तर दर पौर्णिमेला मी सत्यनारायण करत असतो, कारण सत्यनारायण करणे हा खूप शुभ मानला जातो. आणि ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण करतो, म्हणजे जर तुम्ही दुसऱ्यांच्या इथे रेंटने राहत असाल किंवा भाड्याने राहत असाल तरी सुद्धा तुम्ही त्या घरामध्ये सत्यनारायण करू शकता. सत्यनारायण केल्याने आपल्या घरामध्ये नेहमी म्हणजे सुख समृद्धी राहते. त्याचबरोबर कधीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे सत्यनारायण करू शकता. तर मी देखील म्हणजे जसं मला शक्य होईल तर तसं मी पौर्णिमेला सत्यनारायण करत आहे. म्हणजेच आता मी फेब्रुवारी पासूनच सुरुवात केलेली होती. जर तुम्ही सत्यनारायणचे माझे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की आवर्जून बघा आणि मी केलेली सेवा तुम्हाला कशी वाटते ते पण कमेंटमध्ये नक्की सांगत जा, जेणेकरून मला देखील व्हिडिओ बनवण्यासाठी एक नवीन उत्साह येतो. तर अशा प्रकारे जी स्वामी सेवा होती तर ती आता माझी कंटिन्यू चालू होती. तुम्हाला माहिती असेल तर जे जुने व्ह्यूवर्स असतील तर त्यांना माहिती आहे की मी जॉब करतो, आणि जे नवीन व्ह्यूवर्स असतील तर त्यांना माहिती नसेल तर मी सरकारी जॉब करतो पोस्ट ऑफिसमध्ये. आणि त्याचसोबतच ह्या काही ज्या सेवा असतात तर त्या मी करत असतो. कारण सुरुवातीपासूनच मला देवपूजा करायला, स्वामींची सेवा करायला खूप आवडतं. आणि स्वामी म्हणजेच जेव्हा मी 11वी मध्ये 12वी मध्ये गेलो तर तेव्हा स्वामी म्हणजेच माझ्या लाईफमध्ये आले. आणि जे म्हणतो ना आपण म्हणजे जेव्हा स्वामींची इच्छा असते तेव्हाच ते आपल्या लाईफमध्ये येतात. तर तशाच प्रकारे काहीतरी घडलं आणि स्वामी माझ्या लाईफमध्ये येऊन गेले. आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत मी अगोदर देखील एका व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे की मी स्वामी सेवेमध्ये कसं आलो. म्हणजेच सुरुवातीपासून आमच्या घरी देखील स्वामींची सेवा म्हणजेच अशा नित्यनियमाने केली जात नसे, पण जेव्हापासून म्हणजेच मला त्यांच्याबद्दल कळालं त्यानंतर म्हणजेच मला जशी जमेल तर तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो. तर अशा प्रकारे जी आजची सेवा होती तर ती आता माझी चालू आहे. आणि तुम्ही जर स्वामी सेवेमध्ये नवीन असाल, तुम्हाला माहिती नसेल की आपण स्वामी सेवेमध्ये काय करावं किंवा काय वाचावं, तर आपल्याला तुमच्या जवळपास स्वामी केंद्र तर नक्की असेल तर तिथे तुम्हाला नित्यसेवेचं पुस्तक मिळून जाईल. तर त्या पुस्तकामध्ये आपण कोणत्या वारी कोणत्या सेवा कराव्यात तर यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर तुम्ही त्या पुस्तकामधून ही सेवा करू शकता. तर मी देखील त्याच पुस्तकामधून ज्या काही सेवा असतात तर त्या करत असतो. आणि डेलीचे आपले जे दररोजचे 3 अध्याय असतात तर हेही मी त्यामध्ये वाचत असतो. म्हणजेच जेव्हा आपण नित्यसेवेमध्ये येतो तर नित्यसेवेमध्ये आपल्याला डेलीचे 3 अध्याय वाचायचे असतात, तर ते देखील माझे वाचणं चालू असतात. म्हणजेच ड्युटीला मला 10 वाजता जावं लागतं, तर त्या अगोदर ज्या काही सेवा असतात तर त्या मी करून घेतो. म्हणजेच 15-20 मिनिटामध्ये जी स्वामींची सेवा आहे तर ती माझी होऊन जाते. आणि जो पूर्ण दिवस आहे तर तो देखील खूप शांतपणे आणि खूप पॉझिटिव्ह जातो. त्यामुळे तुम्ही देखील सकाळी 5-10 मिनिटं नाम जपामध्ये नक्की देत जा. जर तुमच्याकडून जर म्हणजेच नित्यनियमाने जर सेवा करत होत नसेल तर नामजप देखील तुम्ही करू शकता. त्याने देखील खूप छान असा प्रभाव आपल्या लाईफवरती पडतो. तर तुम्ही बघत असाल तर गावाकडून मी काय काय नवीन वस्तू आणल्या होत्या तर आता त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहेत. तर तुम्ही साईडला बघत असाल तर जो महालक्ष्मी देवीचा फोटो होता तर तो मी आता गावाकडे जेव्हा गेलो होतो तर तेव्हा मी तो घेऊन आलेलो होतो. त्याचबरोबर 2-3 देवांच्या मी मूर्त्या देखील आणल्या होत्या. म्हणजेच जी विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती होती तर ती देखील मी गावाकडून घेऊन आलो. त्याचबरोबर जी गजानन महाराजांची मूर्ती होती तर ती देखील मी गावाकडून घेऊन आलो. म्हणजेच आमच्या घरी म्हणजे एक्स्ट्रा मूर्ती होती, त्यामुळे मी ती जी मूर्ती होती तर ती मी इकडे घेऊन आलेलो आहो. आणि बाकीच्या ज्या मूर्त्या होत्या तर त्या मी इथेच खरेदी केल्या होत्या. आणि तुमच्यासोबत देखील मी शेअर केलेला आहे की मी कोणती मूर्ती केव्हा खरेदी केली होती. ते व्हिडिओज तुमच्यासोबत ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. देवांची जी मांडणी आहे तर ती मी म्हणजे जे बेसिक्स रूल्स असतात जे आपल्याला म्हणजे स्वामी केंद्रामध्ये सांगितले जातात तर त्यानुसारच मी देवांची जी मांडणी होती तर ती केली होती. आणि लवकरच आता तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करणार आहे की मी पुढे म्हणजेच जे मंदिर असतं तर त्या मंदिराचं मी जो आपला टेबल असतो तर त्याचं कन्व्हर्जन मी मंदिरामध्ये केलं होतं. पण नंतर तो पण काढून टाकला, कारण ते म्हणजे दिसायला देखील आणि वास्तुशास्त्रानुसार देखील ते मला म्हणजे पटत नव्हतं. त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ नंतर आता तुम्हाला दिसेल समोरच्या व्हिडिओमध्ये. मी दररोजच्या स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजेच देवपूजा जी असते तर तुम्हाला माहिती असेल तर आपण देवांना आंघोळ घालतो. तर देवांची जी आंघोळ असते तर ते मी डेली घालत असतो, कारण मला म्हणजेच मी सकाळी 4 वाजताच उठून जातो, कारण मला अभ्यास देखील करायचा असतो. त्यामुळे सकाळचे जे 2 घंटे असतात तर ते फ्रेश माइंडने आपण म्हणजेच अभ्यासामध्ये देऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही स्टुडंट असाल किंवा तुम्हाला मुलं असतील तर तुम्ही त्यांना देखील म्हणजे 4-5 अशा टाइमामध्ये उठवत जा अभ्यासासाठी, जेणेकरून जो सकाळचा टाइम सांगितलेला आहे तर तो खूप छान मानला जातो. आणि त्याला ब्रह्ममुहूर्त असे देखील म्हणतात. म्हणजेच त्या वेळेमध्ये आपण जी काही कामं करतो तर ते आपल्या पटकन लक्षामध्ये राहतात. त्यामुळे मी तरी म्हणजे सकाळी 4 वाजता उठून माझा जो डेलीचा अभ्यास असतो तर तो
मी कंप्लीट करत असतो. त्यानंतर 6 वाजता जे काही बाकीचे काम असतात ते आवरून 7 वाजेपर्यंत जी माझी स्वामींची सेवा आहे तर ती देखील कंप्लीट होऊन जाते. देवपूजा केल्यानंतर म्हणजेच स्वामींची सेवा केल्यानंतर माझा जो दिवस आहे तर तो खूप पॉझिटिव्ह जातो. सकाळची सेवा झाल्यानंतर संध्याकाळी देखील मी स्वामींची जी सेवा आहे तर ती करत असतो. म्हणजेच संध्याकाळची आपल्याला ज्या नित्यसेवेमध्ये आरती असतात म्हणजेच स्वामींच्या केंद्रामध्ये जी संध्याकाळी आरती घेतली जाते स्वामींची तर ती देखील आरती मी संध्याकाळी घेत असतो. आणि त्याचबरोबर स्वामींची एक माळ जप देखील मी संध्याकाळी करत असतो. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.